लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता महिला आणि बाल विकास विभाग प्राप्तिकरण विभागाशी करार करणार आहे। अपात्र महिलांच्या शोधासाठी हा करार करणार असल्याचं सांगितलं जातं। लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। जर उत्पन्न जास्त असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। परंतु तपासणी दरम्यान आता अनेक लाडक्या बहिणींना निकष डावलून योजनेचा लाभ घेतला असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे आता हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर लाडक्या बहिणींना 12वा हप्ता कधी मिळणार? कारण जून महिन्याचे फक्त 2 दिवसच राहिले आहेत, तरी सुद्धा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही। तर आता एक नवीन माहिती समोर आली आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणींचे टेन्शनमध्ये आता वाढ होणार आहे। कारण लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा तपासणी सुरू होत आहे। म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तर नक्कीच इथे अपात्र महिला ठरणार आहेत। म्हणजे इथे अपात्र महिलांच्या शोधासाठी नवीन करार सुरू झाले आहेत। अपात्र महिलांच्या शोधासाठी करार म्हणजे इथे लाडक्या बहिणींचे आता टेन्शन वाढणार आहे। आयकर विभागासोबत इथे करार केला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे। तर लाडक्या बहिणींचे जे उत्पन्न आहे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, म्हणजे त्यांचे कुटुंबाचे उत्पन्न असू द्या ते 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर नक्कीच इथे लाडक्या बहिणींना आतापर्यंत जे पैसे मिळाले आहेत पुढे जाऊन मिळणार नाहीत। लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये दर महिना सरकार देत आहेत। पण या योजनेची माहिती तुम्ही पाहू शकता। इथे जे काही तुम्हाला आवश्यक कागदपत्रे असू द्या किंवा जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स लावले होते, म्हणजे पात्रता लावली होती, ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचं आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंब वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे हे सांगितलं होतं। त्यामुळे महिला व बाल विकास विभागांतर्गत जी लाडक्या बहिणींना पैसे मिळत होते, आता ती जास्तीत जास्त बंद होण्याची शक्यता आहे। कारण लाडक्या बहिणींना आता नवीन शोध मोहीम सुरू झाली आहे। अपात्र महिलांच्या शोधासाठी ते करार केला गेला आहे। अपात्र महिलांची शोधासाठी आता एक करार म्हणजे इथे जे काही उत्पन्न आहे ते पुन्हा एकदा इथे चेक केलं जात आहे। म्हणजे हे 2 दिवसात म्हणजे जी शक्यता होती फारच कमी आहे, 29 जून आणि 30 जूनला तुम्हाला पैसे मिळणार हे फारच कमी आहे। पण जुलै महिन्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये शक्यता आहे की लाडक्या बहिणींचा 12वा हप्ता मिळू शकतो। कारण लाडक्या बहिणींना मेचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळाला होता। परंतु हे पात्रता पूर्णपणे जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। सरकार काय करत आहे की प्रत्येक महिन्याला इथे निकष आहेत, निकषांमध्ये जे बसत नाही त्या महिलांना इथे या योजनेमधून काढून टाकत आहे। त्यामुळे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। कारण शोध मोहीम पुन्हा एकदा सुरू झाले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत किती हप्त्याचे पैसे मिळाले नक्कीच कमेंट करून सांगा। आता आपल्याला जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार का, एकत्र मिळू शकणार आहेत का, पुढे जाऊन आता मिळू शकतील का, हे सुद्धा आता शक्यता वर्तवली जात आहे। कारण जून व जुलै महिन्यात जुलै पुढचा जो महिना आहे त्याचा 13वा हप्ता असणार आहे। 12वा व 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार का, हे सुद्धा लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत। तर यावरती सुद्धा कोणतेच इथे अधिकृत माहिती आली नाही। कारण महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे नेहमीच आपल्याला सोशल मीडिया थ्रू माहिती देत असतात की जेव्हा हप्त्याचं वितरण होत आहे, परंतु अद्याप कोणतेही इथे चर्चा झाली नाही किंवा महायुती सरकारने यावरती कोणतेही चर्चा केली नाही किंवा त्याच्याबद्दल कोणती माहिती दिली नाही। त्यामुळे इथे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जी काही उत्पन्नाचं जे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे ते पूर्णपणे इथे तपासलं जाणार आहे। व इथे 2.5 लाखांपेक्षा जर उत्पन्न जास्त असेल तर या जी योजना आहे त्यामधून तुम्हाला बाद केलं जाणार आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।